अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांनी प्रवेश केलाय। अजित पवारांसमोरच खतगावकर यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। याच कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळण्याचा सल्लाही दिला। पाहूया। नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भास्कर पाटील खतगावकर, मिनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळेला आपल्या छोटेखानी भाषणात खतगावकर यांनी राजकीय प्रवास उलगडून सांगितला। मला शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी मंत्री केलं होतं अशी आठवण खतगावकर यांनी भाषणात सांगितली आहे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली। दादा आपल्यालाही माहित आहे, आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहित नाही। दादा, तुम्ही जेव्हा 91-92 मध्ये मंत्री होतात, मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं नव्हतं, पवार साहेबांना मंत्री केलं होतं। याच कार्यक्रमातून प्रताप पाटील चिखलीकरांनी अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय। माझा मित्र माझी खूप काळजी घेतो, माझ्या मित्रांना इकडे बोट केलं तर दांडू केल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणत ग्रामीण भाषेत चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय। माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही। पण एकदा जर त्यांनी चुकून इकडे बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही, एवढं तुम्हाला सांगणार। आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार। कोणामध्ये जर खुमखुमीच असेल की स्वतंत्र लढायची, तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही, एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार आहे। या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं, त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहेत। माझा विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो। महायुतीत काम करत असताना युतीचा धर्म पाळणं हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळं महायुतीतल्या तिन्ही पक्षात वाद होतील असं माझ्या प्रवक्त्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बोलता कामा नये, त्याच्यामध्ये हे बोलणं टाळलं पाहिजे। लोकसभेत महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यानंतर विधानसभेसाठी मवियाकडून 4-5 मुख्यमंत्री तयार झाले होते। निकालाआधी मवियातील अनेकांनी कार्यालय शोधली होती, मात्र त्यांना जनतेचा कौल कळाला नसल्याची टीका तटकरेंनी यावेळेला केली। महायुतीची पिछेहाट त्या ठिकाणी झाली, मोठ्या प्रमाणावरती यश महाविकास आघाडीला त्या कालावधीमध्ये आलं आणि राज्यामध्ये जवळपास 5-10 मुख्यमंत्री तयार झाले। मंत्रिमंडळाची संख्या तर 70-80च्या आसपास गेली। आणि प्रतापराव, आपल्याला आश्चर्य वाटेल की मतदान झालं आणि निकाल लागायला 2 दिवस होते, अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपली कार्यालय सुद्धा शोधलेली होती, पण त्यांना जनतेचा कौल कळला नाही। सर्वाधिक बहुमत महायुतीला यावेळेला 237 जागांच्या वरती मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल 2 क्रमांकाचा राज्यामध्ये 73% आसपास राहिला, त्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही करू इच्छितो आहे। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून भास्करराव पाटील खतगावकरांनी अजितदादांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो असं साकडं तुळजाभवानीला घातलंय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता, व्यासपीठावर बसलेले आम्ही सर्व प्रार्थना करतो की कुलस्वामिनींनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी। मी तुम्हाला मला मुद्दाम या ठिकाणी अजितदादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ओळख आहे, त्यांचा परिचय आहे, त्यांचा कणखर स्वभाव, त्यांचा रोखठोक कार्यपद्धती आणि प्रशासनावर असलेली त्यांची दांडगी पकड आपल्याला आठवण होते ती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची आणि स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची। या दोन्ही शिखर नेतृत्वाच्या छटा आम्हाला माननीय अजितदादा पवार साहेबांमध्ये दिसतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।